सो आज संडे आहे आणि आज संडेच्या दिवशी आम्ही मस्तपैकी आता फिरायला चाललोय. खूप म्हणजे जवळजवळ लग्न झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा फिरायला चाललोय पुण्यामध्ये, है ना? नाही सांग ना, जनता पूछ रही है, बताओ. लाज वाटते तशी थोडीशी, पण काय करायचं, थोडीशी लाज बाजूला ठेवून करायला लागतं. ठीक आहे, काही विषय नाही. आता आम्ही चाललोय आणि आजचा सीन कसा आहे माहिती का, आजची पूर्ण ट्रीट आणि पूर्ण जी आमची फिरणे बिरणे सगळं अस्मिता स्पॉन्सर्ड करणार आहे आज, आहे ना अस्मिता? तू नाही करणार, तू स्पॉन्सर करणार आज. आता सगळं पहिल्यांदा घेऊन चाललोय मी तिला आणि मस्त ॲक्च्युली मी नाही घेऊन चाललो, मी फक्त गाडी चालवते आणि तीच मला घेऊन चालली. ती मला शॉपिंग वॉपिंग करून देणार आहे, सगळं घेऊन देणार आहे. हा मला घेऊन जात नाही, फायनली मी ठरवलेलं मीच घेऊन जाते. मरू द्या पुढे, याच्या मागे डोकं फोडणार आहे माणूस. मग मी म्हणलं मी घेऊन गेलो असतो तर मी तुला सगळं घेऊन दिलं असतं सगळं. आता तू घेऊन चालली, मग मला पण घेऊन द्यायचं सगळं. तर आज तर सगळं खर्च अस्मिताची करणार. आणि आम्ही आता मस्त स्टार्टिंगला व्हाईट सॉस पास्ता मागवलाय, जो की मला खायचा होता. आणि आमच्यासोबत एक पार्सल पण आहे नेहमीप्रमाणे, त्यासाठी पिझ्झा आलेला आहे. आता आम्ही चाललेलो आहे आणि आम्ही कुठं चाललोय ते पण तुम्हाला सांगतो. सो कंटिन्यू करा. मी पहिले हा पास्ता खातो. स्कॅनर द्या ना मॅडमला, स्कॅनर द्या मॅडम स्कॅनरवर करा. आता मस्त पैकी आजची सगळी ट्रीट ही आमच्या बायकोकडून आहे. सो काय म्हणतात लोक की तुझी बायको तुझे पैसे उडत असेल. अरे वॉट, आपण आपल्या बायकोचे पैसे आता आजकाल उडवते. हे बघा, हा आहे स्कॅनर आणि हे आहे नियोजन. 414 रुपये नाही का, एकदम मला तर परफेक्ट. 414 414 हो गया. वा 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 वा, बघा. ठीक आहे चला आता पुढे जाऊया. आओ सब आओ, चला आता पुढे जाऊया आपण. आता आम्ही मस्तपैकी जाणार. आता कुठे घेऊन जाणार? फिनिक्स मॉलला घेऊन जाणार. ठीक आहे, फिनिक्स मॉलला घेऊन चल. आणि तिकडे काय तुम्हाला खरेदी करून देणार होतं काय खरेदी करून देणार? नाही, ती मला घेऊन आली ना, तर मग मी तिला ज्या दिवशी घेऊन जाईल भाई, मी त्या दिवशी सगळं घेऊन अरे एक दिन आहे का ना भाई, एक दिन आहे का, मी लेके जाऊंगा. लग्न झाले गाईच किती, आता वर्ष होईल वर्ष तरी नाही हा झाले. मुलगा मला वर्ष कुठे नाही घेऊन झाले. नाही चालला. गेलाय माहितीये का, कोट्ट 10 महिने आले. कोट्ट बोलाय वर्ष होईल बोलली. लग्न झाले गाडीत बघ. चला गाडीत बोलूया. गाडी तिथं चर्चेचा विषय आणि पब्लिक झाडायला लागले. मला फिराय घेऊन जा. झालं, झोपली? अरे पुण्यात पण तू झोपायला लागली आजकाल मध्ये. अरे तुला काय वाटतंय का नाही? हा, पुण्यात पण पब्लिक झोपायला लागली. काय बोलायचं आता याला? काय, मला फिरायला घेऊन चल. आता एवढं फिरायला घेऊन चाललंय, पण ती मला फिरायला घेऊन चालते. पण मी म्हणतोय काय बोलायचं आता? असं वाटत नाही का? असं नाही का? तू मेट्रोने आला असत तर वाटत नाही असं काय? मेट्रो अरे मला कसं तरी होतंय, म्हणून मी थोडं कसं तरी मीन्स काय? कसं तरी मीन्स बोललं ना, तू झोपून दे, तुला बरं वाटतं. झोपले. बघा माझी बायको माझं किती ऐकते. आता आपण बघूया अस्मिता माझं किती ऐकते. कुठं आपण बघूया. चाल आता कंटिन्यू. कळलं ना? ऐकत नाही मी तुझं. ते आता तेच सांगतोय मी. अरे तेच पब्लिकला सांगतोय की तुम्हाला दाखवतोय अस्मिता माझं किती ऐकते. दिवस आले देवा, हा म्हणतो माझं ऐकत नाही. हा नाही आता, अरे मी तेच म्हणतोय की पब्लिकला सांगायचंय की बघ की अस्मिता माझं किती ऐकते असं. हे फुल आहेत. मला फुल तुला पाहिजे का फुल? नाही, तू आहे माझ्याकडे, मला फुल नको. तू आहे ना, तू माझा आहे ना, मला फुल नको. मला फुल नको, मला खूप आहे. बघा असं नाही. आता काय झालं मी तिला वाटलं व्हिडिओ बंद झालाय, पण आता व्हिडिओ चालू होता. बघा मित्रांनो, किती माझ्यावर जुलूम या ठिकाणी उठवलं जातं आणि माझं आयुष्य कसं हे केलं जाते. पब्लिक गेलं चुकीचं चाललेलं आहे, म्हणजे चुकीचं चाललंय. अवघड परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे आणि कसं जागावं कसं मारावं हे मला आता कळत नाहीये. बघितलं ना तुम्ही, मला मारला
बघितलं ना, तिला वाटलं अरे कॅमेरा तर बंद हो गया, येतं का हो गया. नाही असं नाही वाटलं, माझी सवय आहे असं कसं करायचं बा, असं असं करायचं. हा का तसं नाही. एक दिवशी मी पण असं करून एक नाका बुक्का देतो तुझ्या. मग तुला अशी अशी बायको चालेल का? तर दे. भाऊ तुझं काय? आपलं पुढचे 36 वर्ष काय होत नाही. 36 वर्ष? सॉरी 3.5 वर्ष असं काहीतरी. मी हिला मॉल फिरवायला घेऊन आलोय आणि ही मला काय ऑफिसला नाही, तू सगळं घरातले सामान वामान घ्यायला मला इकडे फिरवायला लागले. तुला असं वाटत नाहीये? चादर पण स्वस्त कशाने बनवलं? कुंभार नसतं का बनवणार? आपण हे काय अरे आंटी कसं झालं काही? अँटी काय बदली झाली चिंगूस बहीण भाऊ, चिंगूस बहीण भाऊ, चिंगूस बहीण भाऊ. अस्मिताची काय काय खरेदी केलं तुम्ही आता? तू काय घेऊनच नाही दिलं. अरे मी घेऊन नाही द्यायला, तू घ्यायचं ना, माझा काय विषय. तुझं असं हे चालू होतं ना असं की काय? हे नको ते नको. मी काय म्हणलं हिला, ऍक्च्युअल मध्ये आता जर घ्यायचं म्हणलं तर आता घर तेवढं मोठं नाही आणि जेवढं घ्यायचं तेवढं घरात घेऊन झालेलं आहे. मग तिला म्हणलं जेव्हा मोठं घर होईल, बंगला वगैरे होईल, लवकरच होईल, तर त्याच्यामध्ये त्या टायमाला तुला घेऊन देईल मी. आता हसली होती तशी हस की. हा आता हसली होती तशी हस की. मग कशाला घेऊन आलाय तुम्हाला? मी नाही घेऊन आलो भाई, तू घुसली आतमध्ये म्हणली चल घरातलं काहीतरी घेऊया. मग तू का बोलली हा घेऊया म्हणून? हं? थांब जरा. मला ज्या गोष्टी घ्यायच्यात ना त्या गोष्टी तर इथं नाहीये. मला दुसरं काय, मला ते जे हे होते झाड मला मोठ्या मोठ्या हाईटचे पाहिजे शॉपमध्ये शूट करण्यासाठी. मग ते इथं नाही आहेत, मग मी कसं घेऊ? त्याला पाणी टाकून प्लास्टिकचं झाडला वाढवू मोठं मोठं. मला पाहिजे होतं ते पण नाही. मग घे की, मी कुठं घेतो करतो खर्च? तू आज करणार, तूच करणार, मी थोडी करणार आजकाल. आज का प्लॅन क्या हुआ है भाई? तू करते खर्च कुठे? काय मला दाखव, दिलवलं तर नाही मला काय. मग चल ना, आयफोनचं स्टोर येत असं तर घेऊन टाक ना. हे ना 17 प्रो मॅक्स हे ना पण नाही म्हणत. गाईज असं तर मला 17 प्रो मॅक्स घेऊन देणार आत्ता लगेच. हे की तर तुला माझं म्हणत नाही मग ब्लॉग मध्ये थोडंसं फसवून त्याला मोबाईल घ्यायचा प्रयत्न कर. तुझ्या बर्थडेला 16 दिले आता. तुझ्या बर्थडेला पण 15 दिला 25. मी पण 16 दिला मला लगेच. लागते नाही आपण लगेच दे देतो. मग एक काम करतो, तुझ्या बर्थडेला 17 देतो आणि तू माझ्या बर्थडेला 18 दे डायरेक्ट. हा चालेल काय पण 18 तर येतच नाही माझ्या बर्थडेच्या टाइमला यार. हा मला नाही 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 नाही, मग ते 1 वर्ष पुढे गेला. नाही नाही हे नाही, दॅट्स नॉट फेअर, हे नाही बरोबर, हे नाही बरोबर. पण इथं ऍक्च्युअल मध्ये लय भारी होतं. निवांत बसलोय जरा. ते मला असे सुंदर मोठं घर झालं 100%. मोठं घर झालं 100%. मी एवढं महत्वाचं सांगतोय ना, काही साड्या बघते. दाखव आता दाखव. काय महत्वाचं सांगतो. मी तुला एवढं महत्व सांगतो. काय बघत होता? मी आता संक्रांतीला का मी नाही केली स्पॉन्सरशिप तुला त्यावेळेस संक्रांतीची साडी. मी ऍक्च्युअल मध्ये हिला साडी घ्यायला कधी पण साडी घ्यायला सांगतो. म्हणजे मला आवडतं साडीमध्ये असणं, तुझं लुक लय भारी असतं. अरे कुठे जाऊ दे, साडीमध्ये असणं तुझं लुक लय भारी असतं. म्हणून मग मी तिला साडी घ्यायला किती पण बजेटचं हे नाही, कितना भी बजेट में जाणार साडी घे है ना. चला आता फिरायला जायचं. चल सांड्या पांड्या तुमचं चाललंय आता आपलं आपलं कधी ना आता काय. प्रत्येक रविवारी तुला फक्त आहे ना असे मॉल मध्ये हे क्लोथिंगच्या स्टोर मध्ये फिरवलं ना तरी चालेल, माहितीये का? काय 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 आणला कळलं ना? रात्री निघलं की बिबट्या बोलतील तुम्हाला, हे नव घेऊ. पण कुत्र्याचं तरी आपला टायगरच नाही का बोंबून. बिबट्या अस्मिता. कुठलं शेट कुठलं ते आणि हे जायचं नाही ती पर्स अरे पर्स आहे हो, इथं साईडला घालणार ना, खातात त्यांना काय आम्हाला माहितच नाही. वरण नाही ना बघू.
ऐका ना भाऊ. बिबट्या आला रे, बिबट्या आला. आई पण यार. चित्ता दादा तो नाईट ड्रेस असंच बघत होते ना तुम्ही मगाशी. ते वेगळं होतं माझा वेगळं. तू घाल थोडं पॉइंट साठी वहिनीला वाटत असेल नाही का, कशाला घेऊन आले यांना दोघांना. साठी नाही वाटतच आहे मला कशाला तुमच्यासोबत आहे. खरं प्रभाकरने घातल्यावर खरं वाटेल ना बिबट्या आलाय. कोंडव्याचा बिबट्या. थांबा थांब थांब. भाऊ कसा बघायला हो. हा कसा आहे प्रभाकर गॉगल. अरे चित्ता मला किती वेळ झालं बघतोय नुसतं त्याच कलरचे घालतो बिबटे चालतं. अस्मिता जेवढं काय परचेस करते जेवढं काय सगळं चित्र प्रिंट आले आणि प्रभाकर जाऊन बघतो आणि आता तुम्हाला बिबट्या का आवडतोय. अस्मिताने आज मला खूप सारी शॉपिंग करून दिले है ना अस्मिता. बायकोने जर शॉपिंग करून दिली ना खूपच आनंद होतो. खूप म्हणजे खूप आनंद होतो. मला तर खूप आनंद झाला. मला तर लग्नानंतर पहिल्यांदा शॉपिंग करून दिली आहे ना अस्मिता. असं हर संडेला जर तू केलं ना मी हर संडेला तुला फिरवायला घेऊन येईल. ए प्रभाकर बघ पिल्लूचा कलर आजचा दिवस खरं तर लय भारी गेला. आणि नंतर रोहित रोहित पण जॉईन झालाय आम्हाला. नंतर रोहित मेट्रोने आलाय. गाडी लावून तिकडनं मेट्रोने आलाय मस्त पैकी. मेट्रो मेट्रो मेट्रो. शेट इंग्लिश चांगलं बोलतो. नाही भाऊ तूच एक नंबरचे इंग्लिश बोलतो. आम्ही नाही बोलत. अस्मिता अरे परत चित्तेची मावशी. आज ऍक्च्युअली खूप मजा आली माहिती. ऍक्च्युली खूप म्हणजे खूप मजा आली. आम्ही मस्त फिरलो खूप वेळ फिरलो. 6 वाजता आलो होतो. आता 10 वाजता ते मॉल बंद झालं तरी पण आम्ही फिरतोय. फक्त अस्मिताला गॉगल बघतोय एक मस्तपैकी. आपला आवडतो बघूया आणि तो घेऊया मस्तपैकी. मग एटिंग आणि रोईंग अस्मिताने मला दाखव प्रभाकर दाखव ना. वॅन हुसेनमधनं शॉपिंग करून दिली. त्यानंतर ना एक शूज घेऊन दिला आणि शर्ट्स वगैरे घ्यायला होतं पण मॉल बंद झाला आणि माझा शूज घ्यायचा आहे. नेक्स्ट संडेला घेतो आपण. किती पण माहिती का 36,000 माझ्या गाडीचा हप्ता अरे ब्रँडेड आलं ते. रोडला बसून 100 रुपये गाडी तर मस्त आहो गाडी. 36,000 कुठं राहू. आकाश ते आणलेला तो भेटतच नाही रे. मी घेऊन येतो तुला. चला जाऊया बाहेर. बाहेर करत आम्ही ब्लॉग का नाही काढला. बाहेर भरपूर आवाज येतो. बाहेर भरपूर म्युझिक लावले त्यांनी. मग आवाज येतो म्हणून नाही लावला. म्हणजे आता बाहेर जाऊन ब्लॉग कंटिन्यू बरोबर. आता तू तुझ्या परफेक्ट जागेवर आले अस्मिता. बरोबर तुझ्या वयासाठी हेच सगळं बरोबर आहे. हे बघ हे सगळं तुझंच आहे खेळणं. सगळं घेऊन टाके सगळं तुला. सगळं तुझ्या खेळण्यासाठी. अरे राहुल इथं काय करतोय. हे राहुल आणि म्हणशी इथं काय करतात दोघं. इथं बघ हे बघ इथं बघ. हे प्रभाकर राहुल आणि म्हणशी म्हण ना इथं. तात्या राहुला तुम्हाला देऊ का भाऊला. हे काय लयच काहीतरी घालणार ते खतरनाक. अस्मिता तुला काय घ्यायचंय पण इकडं आता. याला उद्योग घ्या विकत घ्या आता ते. गेला ना उद्योग. तुटलं का. तुटलं नाही ना. नाही ना. हा खरेदी नाही करणं पडेगा ना. प्रभाकर वाचला तू. तुझा पगार अख्खा महिन्याचा इथं गेला असता. अरे किती तोडले तू.
किती तोडले प्रभाकर? थँक्यू वेलकम टू स्टोर. थँक्यू. अरे तिने वाकडे ठेवले होते हात. नशीब ते स्टोअरचे सगळे तुम्हाला ओळखत नाही तर इथे बाहेर दिलो नाही नाही बाय पुरा दिलो तू बाहेर जा तू नुकसान करते तू बाहेर जा. काही टेन्शन नाही. अस्मिताला काय पाहिजे? भाऊला घ्यायची त्यांना अजून एक. अस्मिता मला प्लीज घ्या. काय आहे? पोकीवाला काय घेते तू? घे ना लवकर. भारी आहे असं. प्रभाकर जिंदगीत कधी असलं बघितलं का नाही तू? बघितलं की कधी? आपलं जात्रात. हे राहुल हिमांशू आणि राहुल. अस्मिता तो राहुल्याचं तोंड सेम असंच दिसतोय बघ. राहुल दादा बस तुझ्यावर किती कमेंट पास करतोय तो, किती कमेंट करतोय एवढं लक्षात ठेव. आला ना बाय डायरेक्ट भरटी देऊन ए यार. टाक. देऊ नको. हे बघ एकदा माफ केले दुसऱ्यांदा माफ नाही करू शकत तुला. आता मला भूक लागले जेवतो घरी जातो. आता गाडी शोधायला लागला. आता फिरून झालेलं आहे आमचं. आम्ही मस्तपैकी जेवायला आलोय पण आता अस्मिता मॅडम आमच्या आजारी पडलेल्या आहेत. हे बघा या गोळ्या बिळ्या. दुपारी जे व्हाईट चीज पास्ता खाल्ला तर तो थोडासा गडबड होऊन गेला जरा. आम्हाला पचला त्यांना पचला नाही. सो जरा व्हायला लागले त्यांना समजा. मग मी म्हणलं मी लाईटली डाळ तडका राईस खाऊ. ती पण तीच म्हणली रोया तर व्हेजच आहे पण बघा कसं आहे बाक्कासूर ओनली चिकन दम बिर्याणी बोलते. काय म्हणणं शेट ह्याच्यावर तुझं? मस्त खाणे का मस्त रहने का. नो टेन्शन. नो टेन्शन. अस्मिताजी कैसा रहा संडे आज का? भारी होता. फक्त एंड खराब होता का? आता काय घरी जाऊन झोपणार आहे? बेड आठवतोय. मला वाटतं पुढच्या संडेलाच सॅटर्डेला प्लॅन करावं ते करतो. हा बाहेर कुठं तरी आहे का ना. पुढच्या सॅटर्डेला बघू. तुम्ही कमेंट मध्ये सांगा की आम्ही कुठं फिरायला जाऊ किंवा काय प्लॅन करूया संडेला. कारण कळत नाही काय प्लॅन करू. तुम्ही जर कमेंट मध्ये सांगितलं ना की दादा इथं जा तिथं जा हे करा ते करा बघूया थोडं काहीतरी मजा येईल. कंटिन्यू करा.